माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर आता प्रत्येक जण सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त करतोय. अनेकांनी त्यांच्याशी संबंधित आठवणींनाही उजाळा दिलाय. कधी काळी मनमोहन सिंग यांच्या सुरक्षेत तैनात असलेले अधिकारी असीम अरुण यांनीही मनमोहन सिंग यांच्याशी संबंधित एक आठवण सांगितली आहे. असीम अरुण माजी IPS असून ते आता मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री पदावर आहेत. 2004 ला ते SPG मध्ये तैनात होते. जवळपास 3 वर्ष सेवेत त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सुरक्षा अधिकारी म्हणून काम केलंय. असीम अरुण यांनी मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा देत एक फेसबुक पोस्ट केली आहे आणि ही फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल होतीये. असीम अरुण नक्की काय म्हणाले पाहूयात. डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 2004 पासून जवळजवळ 3 वर्ष मी त्यांचा अंगरक्षक होतो. SPG मध्ये क्लोज प्रोटेक्शन टीम पंतप्रधानांच्या सुरक्षेचं सर्वात आतलं वर्तुळ असते, ज्याचं नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली होती. AIG CPT ही अशी व्यक्ती असते जी कधीही पंतप्रधानांपासून दूर राहू शकत नाही. जर एकच अंगरक्षक असेल तर ही व्यक्तीही त्यांच्या सोबत असते. अशा परिस्थितीत त्यांच्यासोबत सावलीसारखं राहणं ही माझी जबाबदारी होती. या पोस्टमध्ये असीम अरुण यांनी पुढे म्हटलंय की डॉक्टर साहेबांकडे फक्त एकच कार होती, ती म्हणजे मारुती 800, जी पंतप्रधानांच्या निवासस्थानात चमकणाऱ्या काळ्या BMWच्या मागे उभी असायची. मनमोहन सिंगजी मला वारंवार म्हणायचे, असीम, मला या गाडीतून प्रवास करायला आवडत नाही, माझी कार ही मारुती आहे. मी समजावून सांगायचो की सर, ही कार तुमच्या लक्झरीसाठी नाही, तिची सुरक्षा वैशिष्ट्य खास आहेत, त्यामुळे SPGने ती घेतलीये. पण जेव्हा जेव्हा मारुतीच्या समोरून गाडीचा ताफा जायचा तेव्हा ते त्याकडे अगदी मनापासून पाहत राहायचे. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा.